महाकाल भावांनो, आज आपण आलेलो आहे गंगा घाटवर म्हणजे पंचवटीला. आणि कारण काय माहिती गाईस, फक्त यायचं ॲक्च्युली नाशिकमधले ना गाईस जेवढे पण जे ढोल पथक आहे ते ढोल पथक सगळे आज गंगेवर जमा होते. हे बघा, आता ऑलरेडी आपण इथं आलेले गाईस आणि तुम्हाला जवळ जाऊन सगळे दाखवतो मी. सगळ्यांनी त्याची बॅनर लावलेले आहे का नेमकं कोणते कोणते ढोल पथक इथं आलेले आहे नाही का. हे बघा गाईस, हा एक आलेला आहे, त्यानंतर माऊली आलेला आहे, त्यानंतर अजून वरद हां, त्यानंतर अजून गाईस मराठी राज्य भाषा दिवस, त्यानंतर अजून खूप सारे वरती ड्रोन वगैरे पण उडते. त्यानंतर साधनाथ, त्यानंतर मल्हार गजर, त्यानंतर काही रामनगरी, त्यानंतर खतरनाक विषय इकडं आहे शुभ अवतारा. हां, त्यानंतर अजून विघ्नहर्ता आहे नाशिक. त्यानंतर शिवमुद्रा पण आहे. एवढे प्रकार म्हणजे नाशिकमध्ये ना काही जेवढे पण आहे ना सगळे आलेले आहेत. नट्टनाथ, खतरनाक विषय डायरेक्ट असं. त्यानंतर येळकोट, जय महाकाल, खतरनाक विषय गाईस. आता मध्ये जाऊ आपण आणि बघू कुठं गाईस. हे बघा, आता वरती आलेलो आहे आपण. इथं स्टेज वगैरे नाशिक महानगरपालिका सहर्ष शौकत. हे बघा सगळे प्रत्येक म्हणजे ढोलपथक कॉलेज आहे. आतापर्यंत जेवढे बोर्ड दाखवले ते सगळे आलेले. यानंतर आपण महाराष्ट्र भूमीला मला असं वाटतंय की पुणे जेवढे पण ढोलपथक आलेले आहे हे सगळे एकत्रच वाजवणार वाटतं नाही का. आदरणीय शिवाजी दादा बोंगारडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वजण एकत्रच वाजवणार आहे असं मला वाटतंय. तीच वाट बघतोय कधी सुरुवात होईल नाही का. येथे सत्कार संपन्न झालेला आहे. यानंतर लवकर सुरुवात होईल. लाईव्ह पण जायचंय कारण काहीच आपल्याला यांचा सत्कार करण्याकरता नववर्ष श्री चंद्रशेखर जोशी यांना विनंती करेन, कृपया त्यांनी आपल्या मान्यवरांचा सत्कार करावा. गंगा घाट पंचवटी, ही गंगा आहे आडके यांचा सत्कार. कोण आलंय बघा गाईस, राडा एकदम राडा. गुरु तेग बहादूर जी यांचा 350वा स्मृती दिन आहे. हिंद की चादर असं त्यांना संबोधलं जातं, कारण त्या काळात जी परकीय आक्रमण आपल्या हिंदू राष्ट्रावर होती त्या आक्रमकांना राडा एकदम राडा प्रभावीपणे तोडून देणारा एक महान योद्धा म्हणून त्यांच्याकडं जातं. खरं तर धर्म ही लढाई कशी लढली याचं या देशातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची ती परंपरा चालवणारे गुरु तेग बहादूर सिंग यांचा हा 350वा स्मृती दिन आहे. शिवाय संपूर्ण स्वातंत्र्य लढा ज्या एका गायनामुळे लढला गेला, प्रेरित झाला, संमोहित झाला आणि पुढे गेला, विजयश्री खेचून आणला, ते गीत म्हणजे आपलं संपूर्ण वंदे मातरम. खरं तर नाशिक शहरात तो या अशा उपक्रमात कारण स्वतः तुमचा हिमगौरी जी आहे राडके, तुमच्या आयुक्त
मनीषाताई खत्री, छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद. महाराज की. गाईज हे जेवढे पण लेडीज दिसते तुम्हाला हे सगळ्यांचं शंख आहे. त्यानंतर काही जेंट्स पण आहे यांच्यामध्ये, त्यांच्या का पण शंख आहे. त्यानंतर जेवढे पण आहे त्यांचं सगळ्यांचं ढोल आहे. त्यानंतर हे जेवढे स्टेजवर दिसत आहे सगळ्यांका ताश आहे. त्यांच्या पाठीमागं पण ढोल आहे. काही थोड्याच वेळात आता आहे ना इथला कार्यक्रम जो आहे तो चालू होतो आहे 5 ते 10 मिनिटामध्ये. खूप मजा येणार आहे नाही काय. लवकरच आपला कार्यक्रम काहीच तर आता शंख वाजवणार आहे. बघू शकते तुम्ही नाही एकदम खतरनाक विषय डायरेक्ट असतो. हे बघा. करा करा चालू करा. सर्व ढोल वादकांना सर्व ढोल वादकांना विनंती आहे आपल्याला टेरेसला जवळ मुख्य व्यासपीठाकडे वादकांनी कृपया उभं राहायचंय. आपल्याला टेरेसला येण्यासाठी एक फोटो घ्यायचा आहे. खतरनाक विषय आहे. सर्व वादकांना पुनश्च विनंती आहे कृपया आपण पुढे सरकायचं.
प्रीतम डायरेक्ट हातून राहिले सगळ्या.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची शिवसेना. सो गाईस, तर आता जस्ट आत्ताशी ढोलपथकचा जो कार्यक्रम आहे तो समाप्त झालेला आहे. गाईज आपण चाललेलो आहे आता आपल्या आपल्या घरी. एवढी जाम गर्दी होती ना, अक्षरशः मला गर्दीतून बाहेर निघायला आहे ना अर्धा तास लागलेला आहे. एवढ्या गाड्या बिड्या, बापरे खतरनाक विषय. आणि आय होप की गाईज तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कारण तुमचा भाऊ हे जे काही एवढ्या लांब येतो आहे हे फक्त तुमच्यासाठी. आणि एक सबस्क्राईब आणि लाईक करा फक्त व्हिडिओला. चलो, जय महाकाल.